तर पुण्यातलं झेड ब्रिज सगळ्यांना माहिती आहे. त्या दिवशी मी झेड ब्रिजला गेले होते माझ्या दीराला भेटण्यासाठी. आणि तिकडे खाली त्यांची वाट पाहता पाहता आम्ही ब्रिजवर उभं होते आणि खाली माझं लक्ष गेलं. खाली खूप असे म्हणजे 30-35 लोकं होते, म्हणजे 8 ते 10 असे त्यांचं घरं होते. ते लोकं कोण होते माहिती आहे? रस्त्यावर जे फुगे विकतात, बलून्स किंवा जे चक्री असतात, आता इंडिपेंडन्स डेला इकडे तिकडे जे काही काही कलरफुल असतात, लहान बाळांची खेळणी वगैरे, ती विकणारी ती लोकं होती. आणि मी व्हिडिओ नाही काढला. मी फक्त त्यांना अर्धा तास न्याहाळत बसले. म्हणजे त्या काही बायका तिकडे फीड करत होत्या बाळाला आणि बाजूने असं नाल्या, गटार आणि असा ओढा जात होता आणि इतक्या जवळ ते तिथेच होते ना, ब्रिज खाली पाऊस नको लागायला म्हणून. आणि ते असे 8-10 घरं होते, 30-35-40 लोकं असतील तिथे. लहान लहान मुलं खेळत होती त्या गटारामध्ये. म्हणजे मला इतकं विशेष वाटलं ना, म्हणजे किती ह्या लोकांची, म्हणजे ते एवढंसं छोटंसं बाळ पण झोळीत झोपलेलं होतं. आपण आपल्या बाळाला बाहेर नेताना किती पॅक करतो की बाबा कानाला हवा नको लागायला किंवा थंडी नको वाजायला, किती केअर असते. आणि तो एवढं वारं येत होतं ना, पावसाचं वातावरण चालू आहे, पाऊसही येत होता रिमझिम, पण त्या ब्रिज खाली त्यांना पाऊस नव्हता लागत, पण वातावरण तर थंड होतं आणि त्या साडीच्या झोळीमध्ये ते बाळ झोपलेलं होतं तिथे. आणि मी एवढा विचार करत होते ना त्यांना पाहून, आणि लिटरली खरंच सांगते, मला घरी येऊन रात्रभर मला फक्त ते दृश्य दिसलं की ते लोक कसे सर्वाईव्ह करत असतील बाबा. किंवा आपण किती रात्री फॅन लावणे किंवा गुड नाईट लावणे किंवा किती केअर घेतो बाळांची, आणि ते मुलं असे उघड्यावर झोपलेले होते. आणि ह्या लोकांमध्ये एवढी इम्युनिटी कुठून येत असेल. आणि मला इतकं त्या मुलांच्या फ्युचर्स इतकं टेन्शन आलं ना, टेन्शन इन द सेन्स इतकं काळजी वाटली की यांनाही हेच काम करावं लागेल किंवा पोटापाण्यासाठी त्यांना दुसरं ऑप्शनच नाही आहे. त्यांना स्वतःचं घरसुद्धा नाही आहे. आपण किती कंप्लेंट्स करतो लाईफविषयी, आणि खरंच ना, जेव्हा असं वाटतं ना की आपल्याकडे खूप प्रॉब्लेम आहेत, तेव्हा अशा ठिकाणी जाऊन मी अचानक तिकडे गेले आणि मला माहिती नव्हतं. मी तिथे ब्रिजवर उभे होते, तर खाली बघितलं, तिकडे तो ओढा होता, ओढा जाता खाली बघितलं तेव्हा ते लोकं दिसले. आणि कमाल बाबा त्यांच्या, ते कसे सर्वाईव्ह करतात, कसे राहतात, त्यांचं त्यांनाच माहिती. आणि एका म्हणजे 3-3, 4-4 छोटी-छोटीशी मुलं एका बाईजवळ. आणि एवढी कशाला करतात मग ते, म्हणजे माहिती आहे का, एवढी मुलं कशाला जन्माला घालायची? त्या सगळ्यांचे हाल आणि कसे वाढतात कसे. आणि तेच मुलं नंतर आम्ही तिकडे स्ट्रीटला खायला गेलो, तर ते ब्रिज खालचे जे मुलं होते ना, ते तिकडे भीक मागायला आलेले होते. आणि खूप वाईट वाटलं, खूप जास्त वाईट वाटलं मला. मला रात्रभर ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून गेलं नाही. आणि आपण खूप नशीबवान आहोत, खूप सुखी आहोत. आणि कोणत्या घरात जन्म घेणे हे आपल्या हातात नसतं, आणि देवाने चांगल्या घरात जन्म दिला आहे, चांगली लोकं दिली आहे. म्हणजे पोटापाण्यापुरतं आपल्याला दिलेलं असतं. आपण चांगल्या घरात राहू शकतो, चांगलं पाणी पिऊ शकतो, 2-4 वेळेस जेवण खाऊ शकतो, चांगले कपडे घालू शकतो. यापेक्षा मोठं सुख काय असेल? आणि आपल्या लाईफविषयी किती आपल्याकडे कंप्लेंट्स असतात, माझ्याकडे हे नाही आहे किंवा असं नाही आहे, तसं नाही आहे. खरंच मी तर, माझा एवढा माइंडसेट चेंज झाला तिकडे जाऊन. आणि मला खूप वाईटही वाटलं. मला एक ब्लेस फिलिंग आली की आपल्याकडे जे आहे त्यांच्यासाठी ते लोकं किती तरसत आहेत, किंवा त्यांच्याकडे बेसिक सुविधासुद्धा नाही आहेत. सो असंच मला तुम्हाला हे शेअर करावं असं वाटलं म्हणून सांगितलं. आणि प्लीज स्टॉप कंप्लेनिंग अबाउट युअर सेल्फ, अबाउट युअर लाईफ. हे जे लोक जेव्हा बघतो ना आपण, तेव्हा खूप खूप असं खोपडी उघडते बाबा. माझी तर खूप उघडली. एवढी छोटी छोटी करण्यासाठी आपण नाराज असतो, अपसेट असतो, नर्वस असतो. आणि त्यांनी काय करावं?